उपस्थित असलेल्या इंदुमतीजी लहाणे, संदीपजी शेळके, सुरेशजी झुरबुरे, किशोर वाघ, डॉक्टर मनोहर तुपकर, प्रमोद टाले, दत्ताभाऊ शिरसाट, चंद्रकांत झटाले, रामेश्वर तायडे, प्रतिभा भुतेकर, स्वाती सावजी, आशिष गवई, गिरीश सरसांडे, अभय पाटील, संजय खांडवे आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या बुलढाणा शहरातील स्त्री पुरुष नागरिकांनो, सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, आपण एका गंभीर विषयासाठी या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. बुवा तेथे बाया आणि खरात सारख्या बाबाला एवढ्या मोठ्या संख्येनं ह्या स्त्रिया का बळी पडतात याची कारण मीमांसा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण समजून घेणार आहोत. खरात बाबा प्रकरण टीव्हीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अतिशय प्रभावीपणे पोहोचलेलं आहे. त्याचे अनेक दिवसांपासूनचे जे उपद्व्याप त्यांनी केले त्याबद्दल जे तपशील तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. एवढंच नव्हे तर त्याच्या संबंधितल्या अनेक व्हिडिओ सीडीज पण तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. मी टीव्ही रेग्युलरली पाहत नाही, तुम्ही रेग्युलर टीव्ही पाहता, त्यामुळे कदाचित माझ्यापेक्षा तुम्हाला त्याची अधिक चांगली माहिती आहे. कार्यक्रम सुरू करण्याच्या पूर्वी मी 1-2 महत्वाच्या सूचना तुम्हाला देतो. पहिली सूचना, आपल्या सगळ्यांना प्रचंड गरमी होते आहे याची मलाही कल्पना आहे, तुम्हालाही कल्पना आहे. म्हणजे मलाही ती गरमी सहन करावी लागते, तुम्हालाही ती गरमी सहन करावी लागते. आणि या अवस्थेमध्ये आपल्याला पुढचे 2 तास घालवायचे आहे. मी अतिशय वाईट प्राध्यापक राहिलो होतो. जरी मी कॉलेजमध्ये फक्त 1च वर्ष शिकवलं असलं तरी सातत्यानं मी प्रबोधनाचं काम करतो. मीडियाचा वाटा आहे, त्याच पद्धतीनं प्रिंट मीडियाचा सुद्धा महत्वाचा वाटा आहे. त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं हे प्रकरण दीर्घकाळ लावून धरलं, तुमच्यापर्यंत पोहोचवलं. त्यामधनं एक राजकीय दबाव पण संपूर्ण सरकारवर निर्माण झाला. दुसरं अभिनंदन आपण केलं पाहिजे ते म्हणजे पोलिसांचं. अलीकडच्या काळामध्ये जादूटोणा विरोधी कायदा राबवण्याबाबत पोलिसांची असमर्थता असते गेली 10-11 वर्ष. आता पोलिसांशी माझे डायरेक्ट संबंध असल्यामुळे ते माझ्याशी फोनवर त्याची कारणं सांगत असतात. मी मध्ये मध्ये ते सांगत जाणार आहे तुम्हाला. पण यावेळेस पोलिसांनी ऍक्शन घेतली. 17 मार्चला खरातला अटक झाली. एवढंच नव्हे तर महाराष्ट्र सरकारने SIT नेमली. तेजस्विनी सातपुते यांच्यासारख्या DCP दर्जाच्या अधिकाऱ्याची त्याकरता प्रमुख म्हणून नेमणूक झाली. नाशिकचे कमिशनर कर्णिक यांनी त्याला अतिशय चांगली साथ दिली आणि म्हणून या बाबावर 10 FIR आधी दाखल झाले. आता आणखी दाखल होत राहतील आणि पुढची सगळी कारवाई सुरू आहे. त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं जाहीररित्या अभिनंदन करतो. आता हे पोलिसांचं अभिनंदन करत असताना मला महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे, कारण त्यांच्या परवानगीशिवाय पान हलत नाही. आणि एवढं मोठं प्रकरण, त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यापासून सगळ्या गोष्टी होणार असतील, SIT दाखल होणार असेल, तर याचा अर्थच असा आहे की नरेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या प्रकरणाकरता केवळ हिरवी झेंडीच दाखवली नाही तर पुढाकार घेतला आहे. आणि म्हणून खरात या बाबाला अटक झालेली आहे. म्हणून त्यांचं सुरुवातीला मी अभिनंदन जाहीररित्या करतो. आता मित्रांनो, हा बाबा जे काही करत होता ते प्रकरण तुमच्या पुढ्यामध्ये मांडण्याच्या आधी आपल्या विषयामध्ये आपण म्हटलेलं आहे, बुवा तेथे बाया, वृक्ष तेथे छाया. मी बुलढाण्यामध्ये अनेकदा व्याख्यानं दिलेली आहेत. त्यामुळे माझ्या बोलण्यातनं मी स्वतः अतिशय अंधश्रद्ध होतो वयाच्या 20व्या वर्षापर्यंत. आणि एवढंच नव्हे तर माझ्या आयुष्यामध्ये मी जोपर्यंत 1982 साली ही चळवळ सुरू केली नाही आणि ती माझ्या वयाच्या 31व्या वर्षी मी सुरू केली, तोपर्यंत मी जवळपास अंधश्रद्ध होतो 2 वर्ष आधीपर्यंत.
म्हणजे मी फार आकंठ अंधश्रद्धांमध्ये बुडालो नसेल वयाच्या 20व्या वर्षानंतर, आणि तरी माझ्या मनामधल्या सगळ्या अंधश्रद्धा कायम होत्या. माझ्या आयुष्यामध्ये बुवा आणि बायांचा पहिला संबंध आला. वर्ध्यामध्ये एक विद्यानंद स्वामी नावाचा माणूस होता, म्हणजे तो आला होता. सगळ्या वर्ध्याकर लोकांची समजूत अशी होती, वर्धेतल्या सगळ्या गावांची आणि पंचक्रोशीतल्या लोकांची समजूत अशी होती की हा लंडनमध्ये MD FRCS असणारा डॉक्टर आहे. याची अतिशय त्या ठिकाणी मोठी प्रॅक्टिस होती. एक दिवस त्याला दृष्टांत झाला की आपला हिंदू धर्म अडचणीमध्ये आहे, आणि मग हिंदू धर्माचं उत्थान करण्यासाठी त्यांनी लंडन मधली एवढी मोठी डॉक्टरकीची प्रॅक्टिस सोडून तो भारतामध्ये आला आणि नेमका वर्ध्यामध्ये उतरला, आणि तिथून त्यांनी हिंदू धर्माचा उद्धार करायला सुरुवात केली. त्याचे जे भक्त होते ते माझ्या कॉलेजचे, त्यावेळेस मी आर्ट्स कॉलेजमध्ये मी शिकत होतो. माझ्या कॉलेजचे उपप्राचार्य V.G. कावळे, ज्यांनी ज्ञानेश्वरी या विषयावर मराठी विषयामध्ये PhD घेतलेली होती, ते त्याचे भक्त होते. माझे वडील एकेकाळी विनोबांचे जे सचिव राहिलेले होते, सर्वोदयाचं जे साप्ताहिक होतं साम्यक, त्याचे संपादक राहिलेले होते, विद्वान गृहस्थ होते, ते पण त्याचे भक्त होते. आणि अर्थात मग मी पण भक्त होतो. एक दिवस वडिलांनी मला निरोप दिला की अमुक अमुक निरोप तुला या बाबाला द्यायचा आहे. वडील जरा माझे हिटलरी मनोवृत्तीचे होते. मला माहित होतं की तो निरोप जर नीटपणे पोचला नाही तर नंतर काही आपली खैर नाही. आणि म्हणून भाऊ देशपांडे यांच्या घरी, वैद्य भाऊ देशपांडे यांच्या घरी या महाराजांचा मुक्काम होता. त्या ठिकाणी मी गेलो. खाली अतिशय सुंदर कपडे घातलेल्या, नटून थटून आलेल्या 25-30 स्त्रिया खाली बसलेल्या होत्या. मी म्हटलं बाबांना मला निरोप द्यायचा आहे. त्या मला म्हणायला लागल्या माडीवर जाऊ नकोस, कारण माडीवर सध्या बाबांच्या अंगामध्ये विठोला आलेला आहे. विठोला म्हणजे नाग, आणि इथे त्या देवी आहेत, त्यांच्यासोबत त्यांचा खेळ सुरू आहे, त्यामुळे तू वर जाऊ नकोस. पण माझ्या वडिलांचं माझ्यावर इतकं दडपण होतं, त्या मला असं म्हणाल्या की तू वर गेलास तर तुझे डोळे जातील, कारण तू ते तेज पाहू शकणार नाही. मी जेव्हा तो लाकडी जिना होता, गडगड पायऱ्या वाजवत वर गेलो, तेव्हा 2 नग्न माणसं आयुष्यामध्ये पहिल्यांदा. तुम्ही म्हणाल की हो एवढे कॉलेजमध्ये असताना तुम्ही पहिल्यांदा पाहिलं? हो, आमच्या काळात असंच असायचं. आम्ही चुंबन करताना कधी पण स्त्री पुरुषांना पाहिलेलं नव्हतं. सिनेमात पण त्या काळात चुंबन डायरेक्टली होत नसत, आणि त्यामुळे मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये स्त्री आणि पुरुष यांचा समागम पाहिला. त्यावेळेस माझ्या मनामध्ये एक भावना आली. मी खुंगाड बांधली, घरच्या लोकांना धमकी दिली की कुणाकडे आपल्या घरातलं कोणी जायचं नाही या बाबाकडे वगैरे. बोंबाबोंब केली. तरुण भारताच्या प्रतिनिधीनं ती उचलली, आणि त्यातून पुढे त्या बाबाला अटक झाली. आणि हा जो बाबा MD FRCS लंडन मधला होता, तो प्रत्यक्षामध्ये फक्त नॉन मॅट्रिक होता, घरून पळून गेलेला होता, नेव्ही मध्ये दाखल झाला होता. नेव्ही मधली अत्यंत कडक शिस्त आणि त्या ठिकाणचे श्रम त्याला शक्य झाले नाही, म्हणून त्यातून पळून आला होता आणि बाबा बनला होता. असा हा स्वामी विद्यानंद, पहिला बाबा मी पाहिलेला बुवा तिथे बायावाला. V.G. कावळे आमचे प्राचार्य, उपप्राचार्य यांनी मला एका ठिकाणी बोलावलं, गुलाब बाबा येणार आहेत म्हणून. आता मी, आमचं यशवंत महाविद्यालय होतं, आमच्या कॉलेजमध्ये 1600 मुली आणि 600 मुलं. कारण त्या काळामध्ये एखादा मुलगा जर आर्ट्स फॅकल्टीमध्ये शिकायला जात असेल, याला मुळीच डोकं नाही असा त्याचा अर्थ होत असेल. आणि त्यामुळे थोडं बहुत डोकं असणारी पोरं सायन्स कॉलेजला जात असत, त्याच्यापेक्षा कमी डोकं असलेली कॉमर्सला जात असत, आणि बिनडोक पोरं फक्त आर्ट्सला जात असत. पोरीं बाबत असं नसे, कारण त्यांना लग्न करायचं असल्यामुळे मॅक्झिमम पोरींना आर्ट्स फॅकल्टीला पाठवलं जात असत. आमच्या गावातल्या अतिशय प्रसिद्ध एका गृहस्थांच्या घरी हा कार्यक्रम होता. मी गुलाबबाबांबद्दल खूप ऐकलं होतं, त्यांना पूर्वी पाहिलं नव्हतं. गुलाबबाबा म्हणजे काटेलवाले गुलाबबाबा, पेट्रोल शिवाय कार चालवणारे गुलाबबाबा. त्या ठिकाणी मी गेलो, त्यावेळेस गुलाबबाबांना आंघोळ घालण्याचा कार्यक्रम सुरू होता. खूप स्त्रिया नटून थटून त्यांना आंघोळ घालत होत्या. आम्हा पुरुषांना आतमध्ये प्रवेश नव्हता, फक्त V.G. कावळेंना आतमध्ये प्रवेश मिळाला होता.
पण आम्ही बाहेरनं जे पाहत होतो खिडक्यांमधनं ते आम्हाला दिसत होतं की हा बाबा मुलींच्या अंगावर, तरुण मुलींच्या अंगावर विशेषत्वानं छातीवर पाणी मुद्दाम फेकतो आहे आणि त्यांना ओलं करतो आहे. त्यावेळेस मनामध्ये एक प्रतिक्रिया आली, हा बाबा काही खरा नाही, हा पण बदमाश आहे. आता 2 बदमाश बाबा मला सापडले स्वतःच्या आयुष्यात, प्रत्यक्ष अनुभवात नाही. पण मनात धारणा काय होती की काही बाबा खूप चांगले असतात, काही बाबा बदमाश असतात. 1980 साली मी किर्लोस्कर प्रेसमध्ये नोकरीला गेलो. तिथे किर्लोस्करचे अंक वाचत असताना मला आचार्य अत्रेंचा एक लेख वाचायला मिळाला. पुणे जिल्ह्यामध्ये नारायणगाव येथे केडगावकर शास्त्री नावाचा एक बाबा होता. त्याला केडगावकर महाराज, केडगावकर शास्त्री असं म्हटलं जायचं. या बाबाचं अतिशय अंगावर शहारे आणणारं वर्णन आचार्य अत्र्यांनी त्यामध्ये लिहिलं होतं. हा बाबा स्वतः नग्न होत असे, लपून छपून नाही, सगळ्या जगाला माहीत असेल. त्याच्या दालनामध्ये प्रवेश करताना स्त्रियांना आपल्या अंगावरचे सगळे कपडे काढावे लागत असत. आपल्या अंगावर आणि खास करून छातीला तेल लावावं लागत असे. मी अत्र्यांची भाषा वापरतच नाही आहे, कारण ती स्त्री असल्यामुळे मी बोलू पण शकत नाही. आणि त्यानंतर त्या स्त्रिया त्याचं मर्दन करत असे. हा कार्यक्रम रोज दिवसातनं किमान 2दा चालायचा. आणि मग त्यातली जी स्त्री त्याला आवडली असेल त्याच्यावर तो बाबा कृपा करत असे. आणि हा कार्यक्रमामध्ये आपला नंबर लावण्यासाठी स्त्रियांच्या रांगा लागलेल्या असत, नंबर लागलेले असत. हे सगळं विस्ताराने आचार्य अत्र्यांनी लिहिलं. आणि आचार्य अत्र्यांच्या या लेखामध्ये शेवटची 2 वाक्य होती आणि त्याच्या आधी त्यांचं थोडंसं निरूपण होतं. वृक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया. वृक्ष ज्या पद्धतीनं छायेशिवाय असू शकत नाही, त्या पद्धतीनं या जगामधला कोणताही बाबा बायकांच्या भानगडींशिवाय असू शकत नाही, अशी मांडणी त्यांनी ठामपणे केली होती. आणि त्याच काळामध्ये मी या विषयाचा अभ्यास सुरू केला, या विषयाचा माझा परिचय झाला आणि मी अक्षरशः त्या किर्लोस्कर प्रेस मधल्या 1.5-2 वर्षाच्या काळामध्ये अमलाकडे बदललो. आणि मग या विषयावर लिखाण सुरू झालं. मी 100% रॅशनल झालो, कारण माझ्या मनामध्ये जे जे आध्यात्मिक प्रश्नांसंबंधी अनेक समस्या होत्या, या प्रश्नांची उत्तर आजचं विज्ञान देऊ शकत नाही असं मला जे वाटायचं, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला डॉक्टर अब्राहम कोवरांच्या 2 पुस्तकातून मिळाली, बिगॉन गॉडमेन आणि गॉड्स डेमन्स अँड स्पिरिट्स. आणि मग त्यातून माझं पूर्ण परिवर्तन झालं आणि मी खऱ्या अर्थानं मग पत्रकार कार्यकर्ता झालो. त्या काळामध्ये मी अनेक बाबांचा त्या ठिकाणी मनोहरच्या माध्यमातून भांडाफोड केला. विजय तेंडुलकरांनी ज्याची पटकथा लिहिली आहे, गहराई नावाचा चित्रपट आजही तुम्हाला तो पाहायला मिळेल OTTवर, ज्यामध्ये डॉक्टर श्रीराम लागूंनी काम केलेलं आहे, पद्मिनी कोल्हापुरेंनी काम केलेलं आहे. आणि पद्मिनी कोल्हापुरीच्या आयुष्यातला तो पहिला न्यूड सीन त्या सिनेमामध्ये आहे. अरुणा विकासचा तो सिनेमा होता. त्या सिनेमाची मी कव्हर स्टोरी मनोहरला लिहिताना विजय तेंडुलकर यांना 1 लाख रुपयाचं आव्हान टाकलं होतं की तुम्ही यामध्ये हे सिद्ध केलेलं आहे की या जगामध्ये भानावटी असते, भूत असतं, ते अक्षरशः तुम्ही सिद्ध करून दाखवा आणि 1 लाख रुपयाचं पारितोषिक घेऊन जा. जेव्हा की विजय तेंडुलकर माझे अतिशय चांगले मित्र होते आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कोणीतरी पुरोगामी क्षेत्रामध्ये एखादं व्यासपीठ या पद्धतीनं तेंडुलकरांच्या विरुद्ध बोलतंय असं पहिल्यांदा झालं. 1982 साली मी काही कारणानं मला मनोहर सोडावं लागलं, कारण म्हणजे ज्यांनी विजय मला घेऊन गेले होते ते तिथून गेले, त्यांची पत्नी आली, त्यांचं माझं जमलं नाही. मी परत नागपूरला आलो. पूर्वी नागपूरमध्ये मी 4 वर्ष तरुण भारतासोबत अटॅच होतोच. आता तरुण भारत जॉईन केलं. पण माझ्या विचारांमध्ये इतकं परिवर्तन झालं होतं की ज्या साप्ताहिकाकरता मी तरुण भारतामध्ये आलो ते साप्ताहिक त्यांना बंद करावं लागलं, कारण मागोवैद्य अडून बसले होते. श्याम मानवला मी काढत नाही. जो दिवाळी अंक मी काढला होता तो त्यांच्या दृष्टीने इतका प्रक्षोभक होता की नरकेसरी प्रकाशनचं म्हणणं असं होतं की श्याम मानवला काढून टाका. मागोवैद्य अडून बसले की मी त्याला काढू शकत नाही, कारण माझा कमिटमेंट आहे नंबर 1. आणि मग तुम्हाला जेवढा तो गंभीर गुन्हा वाटतो तेवढा मला तो वाटत नाही. मग मागोवैद्यांनीच त्यांना सुचवलं की तुम्हाला त्यांना काढायचं असेल तर एक पर्याय आहे, तरुण भारताचं हे जे साप्ताहिक आहे ते बंद करून टाका.
आणि मग मला डायरेक्टली काढण्याच्या ऐवजी इनडायरेक्टली काढायचं आणि म्हणून मग त्यांनी ते साप्ताहिक बंद केलं आणि मग आपोआप माझी सुटका झाली. माझ्या एक लक्षात आलं की आपण प्राध्यापक म्हणून तर बिलकुलच काम करू शकलो नाही, कारण विद्यार्थ्यांना शिकायचं नव्हतं, मला खूप शिकवायचं होतं, शिकवण्याची मोठी हौस होती, म्हणून मला प्राध्यापकी सोडण्याची इच्छा झाली. पत्रकारितेमध्ये अडचण अशी होती की जिथे माणसं चांगली आहेत त्या ठिकाणी आपले विचार जमत नाहीत. आणि माझ्या आयुष्यामध्ये मी एक नियम नेहमी पाळला की जे मला पटत नाही ते मी कधी लिहित नाही, आजपर्यंत लिहिलं नाही, पुढेही लिहिणार नाही. आणि पत्रकारितेमध्ये असा नियम पाळून जगणं फार कठीण असतं. किर्लोस्कर प्रेसमध्ये विचारांची काही अडचण नव्हती, पण माणसांसोबत आपलं जमलं नाही. तरुण भारतामध्ये माणसं ठामपणे आपल्या पाठीशी उभी राहिली, पण प्रत्यक्षामध्ये तरुण भारतामध्ये आपलं विचारांशी जमत नाही. त्यावेळेस नागपूरमध्ये दुसरा मोठा पेपर म्हणजे लोकमत होता. लोकमतला जाण्याचा मुद्दाच नव्हता, कारण जवाहरलाल दर्डांना मी जनता पार्टीच्या काळामध्ये जनता पार्टीच्या इलेक्शन्समध्ये भरपूर शिव्या दिलेल्या होत्या. ज्या माणसाला आपण 4-5 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक भाषणामध्ये शिव्या दिलेल्या आहेत त्याच्याकडे नोकरी जाण्याची कल्पना सुद्धा करणं शक्य नव्हतं. आणि म्हणून मग मी निर्णय घेतला की आपण आता अंधश्रद्धाने करून कामाला पूर्णतः वाहून घ्यायचं आणि डिसेंबर 1982 सालापासून हे काम मी करतो आहे, ही चळवळ चालवतो आहे. पुढे लोकमतने निमंत्रण दिल्यामुळे मी लोकमतचा लेखक झालो. मी त्यांच्याकडे नोकरी कधीच केली नाही, जशी मी तरुण भारतात केली त्या पद्धतीनं. पण 9 वर्ष लोकमतचे 2 कॉलम मी दर आठवड्याला चालवत होतो. मला वाटतं त्याची आपल्यापैकी अनेकांना चांगली कल्पना आहे. एक कॉलम होता युवा कॉलम, कारण लोकमतला माझा युवा कॉलम पाहिजे होता. मी त्यांना अट टाकली की मी ठीक आहे तुमच्याकरता युवा कॉलम लिहितो, युवा मंच नावाचं व्यासपीठ चालवतो, पण त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही माझ्या चळवळीचे लेख छापायचे. आणि लोकमतने ही अट 9 वर्ष पाहिली. या 9 वर्षामध्ये दैनिक लोकमतने जे लेख छापलेले आहेत त्या प्रत्येक लेखावर 4-5 डिफॅमेशनच्या केसेस होऊ शकतात या पद्धतीचे अत्यंत लेख ताकदीनं छापले. एकही वाक्य त्यांनी कधी मला काढण्यासाठी सांगितलं नाही. ही हिंमत लोकमतने दाखवली आणि म्हणून ही चळवळ एवढी मोठी होऊ शकली. आता मित्रांनो, मी तुम्हाला ही सगळी पार्श्वभूमी थोडी कल्पना येण्यासाठी सांगितली. आता आपण अशोक खरात प्रकरणाकडे लक्ष देऊया. अशोक खरात याला कॅप्टन अशोक खरात असं म्हणतात. त्याचं जे परिचय पत्र आहे त्यामध्ये त्यांनी BSc केल्यानंतर तो इकडे गेला मर्चंट नेव्ही मध्ये आणि कॅप्टन झाला असं त्याचं म्हणणं आहे. हाही त्या विद्यानंद स्वामी सारखाच आहे. विद्यानंद स्वामी नॉन मॅट्रिक होता, हाही नॉन मॅट्रिक आहे. आणि काही पत्रकारांनी तर संशय व्यक्त केलाय की 8वा वर्ग पास आहे, तोही पास झाला की नाही डाऊट आहे. काही पत्रकारांनी लिहिलेलं आहे की हा 10वीला बसलेला असताना गणितामध्ये 28 मार्क होते, मिनिमम मार्क 35 लागतात म्हणून हा पास झाला नाही. आणि हा पुढे न्यूमरोलॉजिस्ट झाला, म्हणजे गणिताच्या आधारावर भविष्य सांगणारा बाबा झाला. त्याची ख्याती काय आहे की तो न्यूमरोलॉजिस्ट आहे, कॉस्मोलॉजिस्ट का. मी पहिल्यांदा पाहिलं म्हणजे कॉस्मोलॉजिस्ट प्रकरण काय आहे, कारण माझा इतका गेल्या 44 वर्षांचा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीच्या माध्यमातून आणि त्याच्या आधी 2 वर्ष असा एवढे वर्ष अभ्यास असताना कॉस्मॉलॉजी हा विषय एखाद्या न्यूमरोलॉजी सारखा, हस्तसामुद्रिकासारखा, म्हणजे ज्याला पामिस्ट्री म्हणतात किंवा ऍस्ट्रॉलॉजी ज्याला म्हणतात, ज्याला आपण अंक भविष्य सांगणं म्हणतो, तर हा आहे काय कॉस्मॉलॉजी प्रकार. कॉस्मॉलॉजी याचा अर्थ असा आहे की तुमची माझी उत्पत्ती कशी झाली आणि ग्रहगोचरांची आणि विश्वाची स्थिती काय आहे हे सांगणारं ज्ञान. त्याच्यामधनं तो काय भविष्य सांगत असेल मला माहित नाही, लोक कसा विश्वास करायचे तेही मला माहित नाही. या खराच अनेक लोक वैशिष्ट्य सांगतात. गावकरी हा आहे नाशिक जिल्ह्यामधला. नाशिक जिल्ह्यामधला हा माणूस सिन्नर तालुका कळहंदवाडी नावाचं एक गाव, इथला राहणारा. या गावचा हा माणूस गावामध्ये जोपर्यंत होता तोपर्यंत याची प्रसिद्धी होती कोंबडी चोर म्हणून. हा कोंबड्या चोरायचा, कोंबड्यांसोबत अंडी चोरायचा, ही याची ख्याती होती. आणि तिथून गेल्यानंतर तो गायब झाला. गायब झाल्यानंतर तो उगवला तर एकदम बाबा म्हणूनच, ऍस्ट्रॉलॉजर म्हणूनच, भविष्यवेत्ता म्हणूनच उगवला. त्याचं कनाडा पर्वतामध्ये एक मोठं ऑफिस आहे.
एक फार्म हाऊस आहे, त्यांनी बांधलेले एक मंदिर आहे आणि त्याची संपत्ती करोडो रुपयांची आहे. त्याच्या क्रेडिट सोसायटी आहेत, नाशिकमध्ये आहे, शिर्डीमध्ये आहे. त्यामध्ये 131 खाती बनावट खाती आहेत, जी याची असावी अशी पोलिसांना शंका आहे. आणि पोलिसांचा अंदाज 1,500 कोटीपेक्षा अधिक कोटींची संपत्ती यांनी या काळामध्ये जमवलेली आहे. 2 महिलांच्या तक्रारी महत्वाच्या मानल्या गेल्या, त्याच्या आधारावर याच्यावर तक्रार दाखल झाली. एक कुमारिका मुलगी त्याच्याकडे गेली, लग्न होत नाही म्हणून त्यांनी एक पेंडंट दिलं. त्या कुमारिका मुलीने गळ्यामध्ये घातलं. तिची BSc ची परीक्षा होती. ते पेंडंट गळ्यामध्ये ठेवता येत नव्हतं परीक्षेच्या नियमाप्रमाणे, आणि म्हणून तिने ते काढून ठेवलं आणि तिचं जुळलेलं लग्न फिसकटलं. कारण बाबांनी अट टाकली होती की गळ्यातनं कधीही बाहेर ठेवायचं नाही, आंघोळ करताना सुद्धा बाहेर नाही काढायचं. आणि मग तिच्या मनाने घेतलं की आपण हे पेंडंट बाहेर काढून ठेवलं म्हणून मग आपलं लग्न तुटलं. त्यामुळे बाबावरचा विश्वास बळावला. मग ती बाबाकडे वारंवार जायला लागली. बाबाने तिला छानपैकी तुझं भलं व्हावं जीवनातलं म्हणून तिला कह्यात घेतलं. तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले. संबंध प्रस्थापित केल्यानंतर तिचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तिला वाटलं आता तरी आपली सुटका होईल, कारण लग्न व्हावं याकरताच आपण बाबासोबत जे काही केलं ते केलं. पण बाबाला तिला सोडायचं नव्हतं. आणि म्हणून मग बाबाने तिला भीती घातली की तू जर माझ्यासोबत संबंध ठेवले नाही तर तुझे पती मरतील. आणि मग पतीला बाहेर बसून आतमध्ये हे कारस्थान करायचे. या पद्धतीची सगळं तिच्या बोलण्यामध्ये आलं. पोलिसांनी त्याच्या आधारावर FIR दाखल केला. या पोरीचं 3 वर्ष या पद्धतीनं शोषण होत होतं. एका बाईचं शोषण 10 वर्षांपासून सुरू होतं. ती मध्ये गर्भवती राहिली, तिचा गर्भपात करण्यात आला आणि तरी शोषण कायम राहिलं. अशा अनेक केसेस आहेत. म्हणजे SITच्या म्हणण्यानुसार 100 पेक्षा अधिक महिलांसोबत बाबांनी हे उपद्व्याप केले असावे असं म्हणणं आहे. 19 महिलांनी SITकडे तक्रारीच त्या काळामध्ये दाखल केल्या होत्या. आणखी दिवसेंदिवस त्या वाढत आहेत. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, एका बाजूने हा बाबा बायकांसोबत या पद्धतीचे संबंध निर्माण करत होता आणि दुसऱ्या बाजूने पुरुषांकडनं पैसे उकळण्याकरता वेगवेगळ्या पूजा करत होता. त्याची अवतार पूजा चालायची. तुमचा व्यवसाय जर भरभराटीला यायचा असेल तर अवतार पूजा करायची. आणि या अवतार पूजेच्या माध्यमातून तो लाखो रुपये लोकांकडनं वसूल करायचा. जी एक तक्रार दाखल झाली, ज्याचा एक FIR दाखल झाला, त्यामध्ये 2.62 लाख रुपये एका अवतार पूजेकरता याने घेतले आणि गंडवले या पद्धतीचा आरोप आहे. याची एक विशेष पूजा असायची. ती वर्षातनं एकदाच होते असं तो म्हणायचा. त्याकरता 3 ते 5 कोटी रुपयाची तो मागणी करायचा. आणि हे 3 ते 5 कोटी रुपयाची मागणी करताना या पूजेचं वैशिष्ट्य असं की याचं जे मंदिर होतं त्या मंदिराच्या मागच्या बाजूला ही पूजा चालायची. ज्या व्यक्तीला ही पूजा करायची असेल, ज्याने हे पैसे दिले असतील, त्याच्या डोळ्यावर पट्ट्या बांधल्या जायच्या. थोड्या वेळाने त्या ठिकाणी साप यायचा. मग पट्टी काढली जायची. त्यावेळेस त्याला तो साप दिसायचा. 10-15 मिनिटं हा साप दिसायचा आणि हा साप प्रत्यक्ष आकाशातनं येतो आणि तुला दर्शन देतो आहे आणि त्यामुळे तुझे सगळे प्रश्न सुटतील, व्यवसायात तुला फायदा होईल. अशा पद्धतीनं 3 ते 5 कोटी तो उकळायचा. ज्याने 3 कोटी रुपये दिले त्यांनी ही तक्रार केलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यावर विश्वास ठेवावा लागतो आहे. SITचं म्हणणं असं आहे की हा जो साप आहे तो यांत्रिक साप आहे, रिमोटनी चालणारा साप आहे आणि दूर अंतरावरनं लोकांच्या लक्षात यायचं नाही की हा नकली साप आहे आणि त्यांना तो असली वाटायचा. या पद्धतीला तो फायदा उचलायचा. महिलांना तो कशा पद्धतीनं फशी पाडायचा. खरं म्हणजे जे आपल्याला वरपानी दिसतं आणि जेवढं आपल्याला फक्त व्हिडिओ सीडीज मध्ये दिसतं त्यावर विश्वास ठेवू नका. या महिला स्वतःहून त्याच्याकडे जायच्या. या महिलांना तो फसवायचा अशी जी काही आपली थोडी बहुत समजूत असेल ती फार खरी नाहीये. काही अंशी ती खरी असू शकते सुरुवातीच्या टप्प्यावर. महिला याच्याकडे गेल्यानंतर हा सगळ्यात पहिले त्यांच्या जीवनामधल्या समस्या समजून घेऊन या समस्या सोडवण्याकरता तुला विशिष्ट विधी करावा लागेल. हा विधी करण्यासाठी काय करावं लागेल तर तो त्यांच्या डोक्यावर एक तांब्या द्यायचा. त्या तांब्यामध्ये पाणी असायचं. त्याच्या कानामध्ये मंत्र पुटपुटायचा
त्यानंतर तिच्या मागच्या बाजूने स्वतः लग्नी करायचा आणि मग तिला द्रव्य प्यायला द्यायचा. आता त्या द्रव्यामध्ये काही तो रसायन टाकायचं या पद्धतीची समजूत आहे, पण SITला या पद्धतीचे काही पुरावे अजून मिळालेले नाही. कदाचित ते उद्या मिळतील. आणि हे कडवट खारट लागलेलं द्रव्य बायकांना प्यायला द्यायचं. त्या बाईनी प्यायल्यानंतर तिचं म्हणणं असं की मला गुंगी येते आहे, आणि त्यानंतर याचे चाळी चालायचे आणि मग तिथे तो फोटो काढून ठेवायचा किंवा जे काही व्हिडिओ निर्माण करून ठेवायचा आणि त्यातून पुढचं ब्लॅकमेलिंग चालायचं. या पद्धतीच्या गोष्टी आज बाहेर आलेल्या आहेत. पण हे सगळं या बाबांना करावं लागतं का? एका बाजूला काही सामाजिक क्षेत्रातल्या माझ्या ओळखीच्या लोकांनी या पद्धतीचा आरोप केला की या स्त्रिया सुद्धा तेवढ्याच जबाबदार आहेत, या स्त्रियांवरच केसेस दाखल केल्या पाहिजे. हे एका बाजूचं टोकाचं मत. आणि दुसऱ्या बाजूला आपल्यापैकी सर्वसामान्य माणसांना जे काही आपण आता टीव्हीवर पाहिलेलं आहे त्याच्यावरनं आपल्याला वाटतं की यामध्ये स्त्रिया बिलकुलच दोषी नाही आहेत, त्यांना फशी पडलेलं आहे. आणि फशी पडलेलं आहे म्हणजे नेमकं काय केलेलं आहे? तर फशी पाडलेला आहे म्हणजे त्यांना गुंगीचं औषध दिलं, त्यांना बेशुद्ध केलं, त्यांच्यावर बलात्कार केला आणि नंतर ब्लॅकमेल केलं. असं 2-4 केसेसमध्ये झालेलं असू शकतं, नाही असं नाहीये. पण मुळामध्ये हे सगळं या बाबांना करण्याची गरज नसते. खरात बाबा हा अपवाद नाही. खरात बाबा हा बाबागिरीतला नियम आहे. या जगामध्ये एकही भोंदू बाबा नावाचा बाबा नसतो. आपण जेव्हा खरातला भोंदू बाबा म्हणतो तेव्हा भोंदू या शब्दाचा अपमान करतो. जो जो बाबा असतो, बाबा कोण म्हणतो? जो असा आभास निर्माण करतो की माझ्यामध्ये तुमच्यापेक्षा वेगळी अशी दैवी शक्ती आहे, माझ्यावर देव प्रसन्न आहे, किंवा माझ्याजवळ असं काही सामर्थ्य आहे ज्यामुळे आउट ऑफ वे जाऊन मी तुमचं भलं करू शकेन. असा जो जो माणूस आभास निर्माण करतो तो धादांत तुम्हाला मूर्ख बनवत असतो, खोटं बोलत असतो, खोट्यापणाचा आभास निर्माण करत असतो. त्याच्याशिवाय त्याला बाबा म्हणवलं जात नाही. लोक त्याच्या पायावर डोकं ठेवत नाही. हे आधी सगळ्यात पहिले समजून घ्या. तू म्हणाल नाही हो तो बाबा चांगला आहे, आमच्या ओळखीचा आहे. माझी पण अशी समजूत होती ना की हे 2 बाबा विद्यानंद आणि ते गुलाब बाबा नालायक आहे, बदमाश आहे, पण बाकीचे फार चांगले असं समजायचं ना. पण माझा गेल्या इतक्या वर्षांचा अनुभव असा आहे की एकही बाबा यापासून मुक्त नसतो. तुम्ही जर मला 100% खात्रीनं सांगणार असाल की असा एक बाबा आहे, गेली 15 वर्ष झाली तो बाबा आहे आणि त्याने एकाही स्त्रीचा भोग घेतला नाही, तर मी पटकन मान्य करेल आणि म्हणेल आणि त्याने अनेक पुरुषांचा भोग घेतलेला असेल, कारण तो होमोसेक्शुअल असेल. एवढाच फक्त अपवाद पॉसिबल आहे, दुसरा कोणताही अपवाद पॉसिबल नाही. मी अतिशय जबाबदारीने हे बोलतो आहे. जरी आचार्य अत्र्यांच्या या वाक्याने माझ्यावर खूप परिणाम केला होता तरी मनामध्ये अजून शिद्धा होतीच, किंतु परंतु कायम होत. माझे मित्र नमा जोशी यांचं तरुण भारतामध्ये एक छान मस्त आर्टिकल प्रसिद्ध झालं. तुमच्या परिसरातल्या शुभदास बाबांविषयी. हा माणूस 4था वर्ग पास आहे आणि 4था वर्ग पास असणारे शुभदास बाबा विवेकानंदांचा अवतार स्वतःला म्हणवतात आणि हे विवेकानंदांचे फोटो लावून सगळे काम करतात आणि त्यांना मेडिकल सायन्सचं एवढं उत्तम ज्ञान आहे की नागपूर मेडिकल कॉलेजला MD ला मेडिसिन जे शिकवतात ते डॉक्टर वेचलेकर सुद्धा औषधांविषयी यांच्याकडनं सल्ला घेतात. म्हणजे भारतातलं नागपूर मेडिकल कॉलेज हे डॉक्टरकीच्या क्षेत्रातलं अतिशय महत्वाचं मानलं जायचं त्या काळामध्ये. आणि त्या ठिकाणी MDच्या विद्यार्थ्यांना जे डॉक्टर शिकवतात वेचलेकर ते यांच्याकडनं सल्ला घेतात. या पद्धतीची ती सगळी मांडणी होती. स्वामी विवेकानंद हा माझ्या अतिशय प्रेमाचा विषय. मलाही वाटायचं की हा माणूस स्वामी विवेकानंद सारखा करतो, ढोंग करतोय विवेकानंदांचं नाव घेऊन. पण माझ्या डोक्यात 1% सुद्धा कल्पना कधी आली नाही की हा माणूस बायकाच्या भानगडी करू शकत असेल. एका बाजूला माझं मन म्हणायचं की आचार्य अत्र्यांचं वाक्य तर कुठं असू शकत नाही, पण दुसऱ्या बाजूला म्हणायचं नाही स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी असं करणार नाही. आणि पुढे ते सगळे प्रकरण मी काढलेले आहे, लोकमत मध्ये लागोपाठ 3 लेख लिहिलेले आहेत. हे सगळं प्रकरण बाहेर का आलं?
जसं खराचं प्रकरण एका ऍक्सिडेंट मधनं बाहेर आलं त्याच पद्धतीने या ठिकाणी झालं. भरत काळे नावाचा यांचा ड्रायव्हर होता, शुभदास महाराजांचा. शुभदास महाराजांच्या या ड्रायव्हरनी हे प्रकार पाहिल्यानंतर तो प्रचंड अस्वस्थ झाला, कारण त्याच्या दृष्टीने हे विवेकानंदांचे अवतार होते. मग त्यांनी महाराजांचे जे भक्त होते आणि त्यातले जे महत्वाचे भक्त होते त्यांची नावं मी मुद्दाम घेत नाही, कारण त्यांच्या घरातली माणसं ती इन्व्हॉल्व होती, म्हणून त्यांना या गोष्टी सांगितल्या. त्यांनी बाबांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यातून प्रश्न सुटत नाही म्हटल्यानंतर ते प्रकरण तरुण भारताकडे तिथून माध्यमातून माझ्यापर्यंत ते प्रकरण आलं आणि मग मी ते सगळं एक्सपोजर ताकदीनं केलं. हे सगळं भरत काळेमुळे शक्य झालं. भरत काळेने त्या बाबाला जर ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला असता तर त्याला लाखो रुपये त्यावेळेस मिळाले असते, पण त्याने तसं केलं नाही. जसं खराब प्रकरणामध्ये झालं, जाधव नावाच्या मुलाने त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. काय झालं, हा जाधव असिस्टंट होता खराबचा, त्याचं झालं लग्न. लग्न झाल्यानंतर बायको त्या बाबाला भेटायला जाणार. त्याच्या मनात शंका आली का इतर बायकांशी वागतो तसं माझ्याही बायकोशी वागेल की नाही, म्हणून त्याने गुपचूप त्याचे स्वतःचे स्वतंत्र सीसीटीव्ही लावले. आणि हे सीसीटीव्ही लावल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्या बायकोशी सुद्धा हा माणूस हाच उपद्व्याप करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यातून त्याने बायकोला जाणं थांबवलं, इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्या हाती आता घबाड आलं. त्या घबाडाच्या आधारावर त्यांनी काही स्त्रियांना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला. त्या स्त्रिया बाबांपर्यंत पोहोचल्या. बाबाला वाटलं आपल्याकडे तर काय मंत्रीच आहेत सगळे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पायावरून पडतात 2022 पासून. अनेक मंत्री आहेत, अनेक डीसीपी लेवलचे म्हणजे एसपी लेवलचे अधिकारी आपले शिष्य आहेत, एवढे अधिकारी आहेत. त्याने उलटी तक्रार केली की हा मला ब्लॅकमेल करतो आहे. आणि पोलिसांनी जेव्हा शोध सुरू केला तेव्हा पोलिसांच्या हाती हे सीडीज लागल्या, ते व्हिडिओज लागले. त्यांना ते कळलं. सुरुवातीला हे प्रकरण दाबण्याचं ठरलं, पण हे प्रकरण जेव्हा वरपर्यंत जाऊन पोहोचलं तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं. आता मी तुम्हाला साधा प्रश्न असा विचारतो की या मुलाने ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला नसता तर कदाचित हे प्रकरण अजून काही वर्ष बाहेर नसतं आलं. समजा या मंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदे नाही आहेत, दीपक केसरकर नाही आहेत, राधाकृष्ण विखे पाटील नाही आहेत, म्हणजे आहेत ते गेले आहेत बाबाकडे, पण त्यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे भाजपचे काही मंत्री आहेत, तर तुम्हाला वाटतं हे प्रकरण उघडकीस आलं असतं? कधीच उघडकीस आलं नसतं. मी अतिशय जबाबदारीनं बोलतो आहे. मला तेवढं राजकारण उत्तम कळतं, जरी मी राजकारणातला नसलो तरी. हे प्रकरण यासाठी उघडकीस आलं की यामध्ये रुपाली चाकणकर इन्व्हॉल्व आहेत, या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे इन्व्हॉल्व आहेत. मग त्यांना या निमित्तानं काही न करता धडा शिकवता येतो. आणि म्हणून गृहमंत्र्यांनी छानपैकी मोकळी आपला जो दोर आहे त्यांनी तो थोडा ढिला सोडला आणि पोलिसांना बऱ्यापैकी काम करू दे. हे मी अतिशय जबाबदारीनं बोलतोय, त्याची पुरावे मी पुढे तुमच्या पुढ्यामध्ये देणार आहे. तर मित्रांनो, या पद्धतीनं हे प्रकरण आलं. पण कोणत्याही प्रकरण कोणत्याही निमित्तानं बाहेर आलं तरी मी देवेंद्र फडणवीसांचे आभारच मानतो. कारण महाराष्ट्राला कळलं त्यांनी गेल्या 11 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये काय पाप करून ठेवलेलं आहे ते. हे महाराष्ट्राला कळलं. जर पोलिसांची ऍक्शन झाली नसते तर वृत्तपत्र या पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणावर, प्रसिद्धी माध्यमे एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे सगळे छापू शकले नसते. कारण डिफेमेशन केसेसच्या ज्या मर्यादा असतात त्या इतक्या मर्यादा आहेत की एका लिमिट पलीकडे जाता येत नाही. पोलीस केसेस दाखल झाल्यामुळं आणि पोलीस तपास सुरू असल्यामुळं या प्रकरणातले सगळे धागेदोरे वृत्तपत्रांना आणि प्रसिद्धी माध्यमांना एवढ्या चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवता आलेले आहेत. आणि त्याकरता आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आणि गृहमंत्र्यांचे आभार मानलेच पाहिजे. मित्रांनो, मी तुम्हाला आता सांगितलं, हा जो बाबा आहे आपला शुभदास बाबा, तो आपल्या परिसरातला आहे. शुभदास बाबाची सगळी लफडी मी बाहेर काढली. शुभदास बाबा जाहीररित्या सांगायचं की मी स्वामी विवेकानंदांचा अवतार आहे. त्याला त्याची एखादी शिष्य आवडली की तिला सांगायचं की तू मला गुरु मानतेस ना? हो. या जन्मामध्ये जरी मी शुभदास असलो, गेल्या जन्मामध्ये जरी मी स्वामी विवेकानंद असलो, तरी त्याच्या आधीच्या जन्मामध्ये मी भगवान कृष्ण होतो.
आणि तुला गेल्या जन्मातले जन्म कळत नाही, पण मला कळतात. आणि त्या जन्मामध्ये ज्या काळामध्ये मी कृष्ण भगवान म्हणून अवतार घेतला होता, त्या काळामध्ये तू माझी आवडती राधा होती. बरं, किती राधा? 5 राधा तर मला माहिती आहे, ज्यांच्या मी मुलाखती घेतलेल्या आहेत. मला माहीत नसलेले किती राधा असतील माहित नाही. आणि असं सांगून सांगून त्याने हे सगळे उपद्व्याप तयार केले होते. आणि पुढे पुढे त्याच्यामध्ये या पद्धतीचा एक निर्भयपणा निर्माण झाला होता की आवडल्या त्या स्त्रीचा वापर करण्याचा प्रयत्न करायचा. एका रिक्षेवाल्याने तक्रार केली, मी छापलंय ते लोकमतमध्ये, की माझ्या बायकोचे ज्याने वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा तिला प्रयत्न केला म्हणून तो बाहेर राहून शिव्या देत होता. लोकांनी त्याला हाकलून लावलं, पोलिसांनी हाकलून लावलं. जेव्हा माझे लेख प्रसिद्ध झाले तेव्हा तुम्हाला भेटायला आला होता. म्हणजे पुढे पुढे बायकांना तपासण्याच्या प्रक्रियेतनं त्यांनी एक सिस्टीम तयार केली होती की बाई जर अलाऊ करत असेल तर तिथेच तिच्यासोबत संबंध निर्माण करायचे. साधा बायकांना तपासण्याकरता तो आतून चिटकणी लावत असेल, त्याची एक सहकारी थोडी दूर अंतरावर उभी राहत असेल, तिला दिसणार नाही या पद्धतीने तो त्या स्त्रियांना हाताळत असेल. आणि त्याच्या जर असं लक्षात आलं की ती स्त्री अलाऊ करते तर आणखी पुढे जात असेल, आणि लक्षात आलं तर तिथल्या तिथेच पुढचं काम उघड करत असेल. असं सगळं पुढे तपासातनं बाहेर आलं. पण त्या काळामध्ये जादूटोणा विरोधी कायद्यासारखा कायदा नसल्यामुळे त्याच्यावर कोणत्याही प्रकारे केसेस दाखल करता आल्या नाही. आणि या मुली पोलिसांमध्ये जाऊन तक्रार करण्यासाठी तयार नसल्यामुळं आपण पोलिसांपर्यंत हे प्रकरण नेलं नाही. कारण या मुलाखती या मुलींच्या रेकॉर्ड करत असताना मी त्यांना वचन दिलं होतं की तुमचं नाव आयुष्यात कधी बाहेर येणार नाही, तुम्हाला कधीही पोलिसांपुढे किंवा कोणापुढे साक्ष देण्याची गरज पडणार नाही. माझ्यावर ज्यावेळेस डिफेमेशनची केस दाखल होईल त्यावेळेस फक्त माझ्याजवळ पुरावे पाहिजे म्हणून मी तुमच्या मुलाखती घेतो आहे. गुलाब बाबाकडे माझं लक्ष तेव्हा होतच. मी आता तुम्हाला सांगितलं ते उदाहरण, पण त्यावेळेस मी फक्त त्याची आंघोळ पाहिली होती, फार सिरियस काही पाहिलं नव्हतं. मी एकदा नांदुऱ्याला एका कार्यक्रमाकरता गेलो असताना एक मुलगा माझ्याशी भांडायला लागला. 18 वर्षाचा पोरगा होता. तो म्हणायला लागला, मानव साहेब तुम्ही आता शुभदासला जसं एक्सपोज केलं तसं गुलाब बाबाला का नाही करत? म्हणजे काय झालं रे? माझी बहीण आहे, आता 22 वर्षाची आहे. ती 13-14 वर्षाची होती तेव्हापासून हा गुलाब बाबा तिला आई म्हणतो. आता गुलाब बाबा अनेक मुलींना आई म्हणून डिक्लेअर करायचं आहे मला माहित होतं, कारण अनेक लोकांनी मला परिचय करून दिला होता की ही गुलाब बाबाची आई. मुलीचं वय काय अगदी तरुण किंवा तरुणाच्याही खाली. म्हटलं अरे चांगली गोष्ट आहे ना, 13-14 वर्षाची तुझी बहीण असल्यापासून ती आई म्हणतो तिला, चांगली गोष्ट आहे. तो बिचारा त्याला कळेना, 18 वर्षाचा झालेला पोरगा तो. आता मला कसं समजावून सांगायचं त्याला कळेना. तो म्हणाला तुम्हाला कळत कसं नाही? काय कळत नाही रे मला? तो माझ्या बहिणीला आई म्हणून वागवतो. मग चांगली गोष्ट आहे. ओ आईचं दूध पितो तसा पितो ना. तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे या पोरांनी लहानपणापासून किती गंभीर पाहिलेला. आणि मग मी गुलाब बाबाच्या मागे ताकदीनं पडलो आणि मग त्याचे सगळेचे सगळे बाभाळे काढले. गुलाब बाबा सुद्धा भगवान कृष्णाचा अवतार. मी मुलाखती प्रसिद्ध केले या लोकमतमध्ये. 12-12, 14-14 वर्षाच्या मुली सांगतायत की आम्हाला बाबांनी राधा म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. गुलाब बाबा तर कृष्णाचा अवतार आहे, मी त्यांची राधा आहे. आणि ती म्हातारी बाई 60 वर्षाची त्या मुली सोबतची ती मला सांगते, हो ना बापा, माझी नात स्वतःला राधा समजते, गुलाब बाबांनी तिला राधा डिक्लेअर केलाय, घेऊन आली मी राधा कृष्णाकडे. या पद्धतीचे सगळे व्यवहार चालायचे. गुलाब बाबा खूप म्हातारा झाल्यावर माझ्या तावडीत आला, त्यामुळे त्याचे अनेक उपद्व्याप आधीचे फार नाही उघडता आले. पण गुलाब बाबाचं हे दुसरं प्रकरण पाहिलं. आता मित्रांनो, या पद्धतीची ही सगळी प्रकरणं करत असताना हे लोक त्याचं सुंदर तत्वज्ञान करतात. अशोक करात या स्त्रियांना सांगायचा की तुमचं शुद्धीकरण करायचं आहे. तुमचं शुद्धीकरण केलंय की त्यानंतर तुमचे अनेक प्रश्न समस्या जीवनातल्या सुटतील. आणि शुद्धीकरण म्हणजे काय? अशोक करात सोबत संबंध प्रस्थापित करणं. त्याच पद्धतीनं राम रहीम नावाचा बाबा, त्याच्याबद्दल मी फार बोलणार नाही. मी एवढंच सांगेन की तुम्ही काही लोकांनी जर आश्रम नावाची टीव्ही सिरियल पाहिली नसेल, OTT प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे. 3 त्याचे सीझन झालेले आहे. अतिशय उत्कृष्ट सिरियल आहे.
हा जो राम रहीम नावाचा बाबा होता तो कशा पद्धतीने स्त्रियांना फसवायचा याची संपूर्ण विस्तारानं त्याकडे मांडणी आलेली आहे. त्यामुळे ही आश्रम नावाची OTT वरची सिरियल तुम्ही अवश्य वेळात वेळ काढून पहा, त्याशिवाय आपले डोळे खऱ्या अर्थानं उघडणार नाही. आपल्याला एवढंच माहित आहे की अटल बिहारी वाजपेयींना एका मुलीने पत्र लिहिलं होतं. ती मुलगी साध्वी म्हणून या राम रहीमकडे काम करत होती. ती सी ग्रेडची साध्वी होती, तिथे ग्रेडेशन होतं. या सी ग्रेडच्या साध्वीला सांगण्यात आलं की बाबांची तुझ्यावर कृपा होते आहे, बाबा तुला माफी देणार आहेत आणि त्यांना याकरता आज रात्री तुला भेटायचं आहे. तिला प्रचंड आनंद झाला की भगवान कृष्णाचे अवतार असणारे राम रहीम आपल्याला माफी देणार आहे. त्यावेळेस माफीचा नेमका अर्थ मुलींना माहीत नसायचा. ज्यांना माफी मिळाली त्यांना माहीत असायचं. त्यानंतर ही मुलगी गेली, त्यावेळेस तिने वर्णन केलेलं आहे, जे पत्र लिहिलंय त्या पत्रामध्ये हे वर्णन आहे जे अटल बिहारींना तिने पाठवलं होतं. त्यानंतर पुढे पोलीस केस सुरू झाली, त्याची सगळी चौकशी सुरू झाली. त्या पत्रात ती लिहिते, मी बाबाकडे गेली तेव्हा बाबा त्याच्या गुहेमध्ये बसलेला होता एका कॉटवर, अश्लील व्हिडिओ पाहत होता. बाजूला त्याने एक बंदूक ठेवलेली होती, रिव्हॉल्वर ठेवलेली होती आणि गेल्या गेल्या त्यांनी सांगितलं तुम मेरी शिष्या हो. ती म्हणाली हा. मैं तुम्हारा गुरु हूं. ती म्हणाली हा. गुरु को तन मन धन अर्पण तुमने किया है, इसलिए तुम्हारा तन मेरे मालकियत का है और मुझे तुम पसंद आई हो, मैं तुम्हारे साथ में अभी संबंध बनाने वाला हूं. ती म्हणाली ये गलत है, मैं आपको भगवान समझती हूं. तो म्हणाला वही तो बात है ना, भगवान कृष्ण ने कितने स्त्रियों के साथ में संबंध रखे, फिर मैं भी तो भगवान कृष्ण का अवतार हूं ना. त्यावर ती नाही म्हणाली. त्यानंतर त्या बाबांनी वेळ पण नाही घेतला, डायरेक्ट धमकी देऊन टाकली की तू नाही म्हटलं तर तुला इथल्या इथे काढून टाकेल, मारून टाकेल. ही रिव्हॉल्वर त्यासाठीच ठेवलेली आहे. हो म्हटलं तर जिवंत राहशील आणि तुला मी मारून टाकल्यानंतर माझं काहीही बिघडणार नाही, कारण तुझ्या घरचे सगळे लोक ऑलरेडी माझे भक्त आहेत, ते माझ्यावर विश्वास ठेवतील. तू गायब झाली, कुठे झाली, कशी झाली कोणालाच कळणार नाही. आणि पंजाबचे मुख्यमंत्री आणि हरियाणाचे मुख्यमंत्री दोघेही माझे शिष्य आहेत. अनेक केंद्रीय मंत्री माझे शिष्य आहेत. अनेक पोलीस अधिकारी माझ्या पायावर डोकं ठेवत असतात, कारण माझं काही बिघडू शकणार नाही. दर दिवशी माझा 13 1 कोटीपेक्षा अधिक कमाई करत असतो, भरमसाठ पैसा आहे. त्यामुळे तुला हो म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि लागोपाठ 3 वर्ष तिचं या पद्धतीनं शोषण होत होतं. जेव्हा जेव्हा बाबाला आठवण यायची तेव्हा तेव्हा तिला बोलवायचा आणि त्या पद्धतीनं तिच्यावर बलात्कार करायचा. 3 वर्षानंतर त्या मुलीनं लपून छपून ते पत्र पाठवलं, ते अटल बिहारींपर्यंत पोहोचलं. त्यातून मग पुढे चौकशी सुरू झाली. राम रहीम प्रकरण तुम्हाला अधिक विस्तारानं माहिती आहे, याच्याही पूर्वी मी अतिशय विस्तारानं त्यावर लिहिलेलं आहे. त्याच्यावर व्हिडिओ उपलब्ध आहे. माझ्याही युट्यूब चॅनल श्याम मानव चॅनलमध्ये विस्तारानं त्याची मांडणी केलेली आहे. आणि बुवाबाजी बळी स्त्रियांचं हे जे पुस्तक बाहेर विक्रीला उपलब्ध आहे त्यामध्ये सुद्धा तो संपूर्ण भाग आता ऍड केलेला आहे. मित्रांनो, हा राम रहीम बाबा असेल. माझ्या आयुष्यामध्ये एका बाबाने मला फारच धक्का दिला, त्याचं नाव आहे सुंदरदास बाबा. हा रामस्नेही पंथाचा बाबा होता. रामस्नेही पंथ हा देशामधल्या आपल्या व्यापाऱ्यांचा एक मोठा पंथ आहे. अतिशय श्रीमंत व्यापारी यामध्ये असतात. हा जाहीरित्या याचं तत्वज्ञान मांडायचा हा संपूर्ण भारतामधला प्रमुख झालेला. मुळामध्ये हा अतिशय मोठा अधिकारी होता सैन्यामध्ये, याच्यासारखा खोटा कॅप्टन वगैरे नव्हता, मोठा अधिकारी होता. आणि ज्या काळामध्ये मी त्याला नागपूरमध्ये एक्सपोज केला त्या काळामध्ये त्याचा सख्खा भाऊ हा राजस्थान पोलीसचा DGP होता, पोलीस महासंचालक होता. अशा फॅमिलीतला हा माणूस. हा सगळ्या लोकांना सांगायचा, पुरुषांना, कि इंसान के जीवन का उद्देश्य मोक्ष प्राप्त करना होता है और पुरुषों को मोक्ष प्राप्त करना है तो उनके लिए 9 मार्ग उपलब्ध है, लेकिन स्त्रियों के लिए 10 मार्ग उपलब्ध है. हा 10वा मार्ग नेमका काय आहे तो कधीही पुरुषांच्या सभांमध्ये तो सांगत नसे. स्त्रियांचे सत्संग असल्यानंतर तो सांगत असे, गुरुसोबत संबंध ठेवणं, गुरुसोबत संबंध ठेवले की मग तुला मोक्ष प्राप्त होतो. आणि हे एवढ्यापर्यंत मर्यादित नव्हतं. मोक्ष प्राप्त झाला त्या मुलीला की केवळ तिला नाही प्राप्त व्हायचं, तो जाहीर प्रवचनामध्ये स्त्रियांसमोरची जी प्रवचनं त्याची व्हायची त्यात सांगायचा
माझ्यासोबत जी संबंध ठेवेल त्या बाईला, त्या मुलीला केवळ एकटीला मोक्ष प्राप्त होणार नाही, तर तिच्या नवऱ्याला मोक्ष प्राप्त होईल, तिच्या मुलांना मोक्ष प्राप्त होईल, लग्न झालं नसेल तर तिच्या वडिलांना मोक्ष प्राप्त होईल, भावाला मोक्ष प्राप्त होईल, असा घाऊक मोक्ष तो द्यायचा. माझ्या आयुष्यामध्ये मी जेवढे बाबा आतापर्यंत पाहिले, 100 पेक्षा अधिक ते या पद्धतीचे बाबा मीच एक्सपोज केलेले आहेत. त्यातला हा सगळ्यात देखणा सुंदर असलेला बाबा. आणि मग या स्त्रिया, त्यांना मोक्ष प्राप्त झाल्यानंतर त्यांची मिरवणूक निघायची आणि बाबाने इस पर कृपा की आहे हे सगळ्या जगाला कळायचं. पण जगाला माहित नव्हतं की ही कृपा काय आहे. अकोल्यातल्या अनेक तरुण पोरं या रामस्नेही पंथाची, त्यांनी या बाबाला उचकवण्याचा प्रयत्न केला जेव्हा त्यांना थोडं बहुत कुणकुण लागले. अमरावतीच्या पोरांनी प्रयत्न केला. हा अतिशय दमंग, बंदुका बाळगणारा, गुंड सोबत बाळगणारा बाबा, त्यांनी त्या पोरांना हकलवून लावलं, मारण्याच्या धमक्या दिल्या. म्हणून ती पोरं माझ्यापर्यंत आली. मी त्यांना म्हटलं ठीक आहे, मी आता दौऱ्यावर आहे, दौऱ्यावरून 10 दिवसानंतर परत येणार आहे आणि तुम्ही म्हणता की तो नागपूरमध्ये मुक्कामाला असणार आहे आणि माझे जे डॉक्टर मित्र माझ्या चळवळीमध्ये मदत करतात त्यांच्या काकांच्या घरी त्याचा मुक्काम आहे, तुम्ही काळजी करू नका, त्या बाबाला मी एक्सपोज करतो. ती पोरं चिडले माझ्यावर. आम्ही 100 पोरं गेलो असताना त्यांनी बंदुका टाकून आम्हाला पळून लावलं. तुम्ही एकटे आम सांगतात की त्याला एक्सपोज करेल. म्हटलं बाबा हे माझं क्षेत्र आहे, तुम्ही कशाला काळजी करता. आम्ही जाऊन मग सुंदरदास बाबाला नागपूरमध्ये त्याचा मुक्काम असताना त्याला एक्सपोज केला. एक्सपोज करण्याचं टेक्निक साधं होतं. आम्ही त्याला पत्रकार म्हणून मुलाखत घ्यायला गेलो. जसं आम्ही मुलाखत घ्यायला गेलो तसे घरघर पोन फिरले. सगळी नागपुरातली रामस्नेही पंथाची तरुण पोरं धावत पळत आली. मेजॉरिटी मुलं ही डॉक्टर होती, इंजिनियर होती, या पदातली होती. आम्हाला दोघांनाही, मला उमेश बाबू चौधरी दोघांनाही ओळखत होती. त्यामुळे आमच्याशी असभ्यपणे वागण्याचा काही मुद्दाच नव्हता. त्यांना आम्ही नीट समजावून सांगितलं. म्हटलं बाबाला मुलाखत द्यायला तुम्ही भाग पाडा, म्हणजे तो कसा खोटा आहे मी तुमच्या पुढे सिद्ध करतो. आणि बरोबर त्यांच्या पुढ्यामध्ये हा कसा खोटारडा माणूस आहे हे सिद्ध केलं. पोरांनी एकच रिक्वेस्ट केली की सर इथे काही करू नका. त्यावेळेस मेंडोसा नावाचे नागपूरचे कमिशनर होते, ते आम्हाला चळवळीत छान मदत करायचे. आम्ही त्यांना भेटायला गेलो, त्यांना विनंती केली. म्हटलं आमची एक विनंती आहे तुम्हाला, कारण इथले डीसीपी जे आहेत ते रामस्नेही पंथाचे आहेत, त्यामुळे पोलीस काही आम्हाला काहीच करू देणार नाही ही शक्यता आहे. तुम्हाला तर माहिती आहे आम्ही कधीही कोणत्या बाबाला मारत वगैरे नाही, त्याला काही मॅन हँडल करत नाही, पण आम्हाला या बाबाला फक्त गाढवावर बसवायचं आहे आणि त्याचे फोटो घ्यायचे आहे. तेवढं होईपर्यंत तुमचं पोलीस नाही आलं पाहिजे. माझी एकच चूक झाली की या तरुण मुलांवर मी विश्वास ठेवला, कारण त्या खूप हातापाय पडत होते की आमची फार बदनामी होईल, त्यामुळे इथे काही करू नका. एकदा आम्ही या बाबाला बाहेर काढलं की मग तुम्हाला जे काही करायचं ते बाहेर करा. आणि तिथे आम्ही पहारे ठेवले नाहीत. आम्ही सगळीच्या सगळेच पोलिसांकडे चाललो आलो आणि त्या मधल्या काळामध्ये त्यांनी अक्षरशः त्या बाबाला पळवून लावलं. आम्ही जेव्हा बाबाला एक्सपोज केला आणि त्या तरुण पोरांनी सांगितलं की आपको छोड़ के जाना है यहाँ से, ते आमच्या समोर घडलं सगळं. त्यावेळेस अनेक सुंदर मुलं, मुली, खरं म्हणजे मुली आणि स्त्रिया 100 पेक्षा अधिक त्याच्या पायावर लोळण घेत होत्या, आम्हाला शिव्या देत होत्या आणि त्यांच्याच घरातल्या पोरांना सुद्धा शिव्या देत होत्या की तुम्ही यांच्या आहारी लागता आणि बाबांवर खोटे नाटे आरोप करता. आणि त्यानंतर अक्षरशः त्याला या पोरांनी दूर रस्त्यावर नेऊन सोडून दिलं रस्त्यामध्ये आणि मग येऊन आमची माफी वगैरे मागितली. मला 6 वर्ष याबद्दल लिहिता आलं नाही, कारण मी कसंही लिहिलं असतं नावानिशिवार तरी किमान 100 पुरींच्या तरी मिरवणुका नागपूरमध्ये निघाल्या होत्या. 100 पुरींच्या. त्यातल्या अनेक मुली मेडिकलला होत्या, अनेक मुली इंजिनिअरिंगला होत्या, अनेक मुली MSc वगैरे करत होत्या. आणि आमच्या पुढे प्रश्न होता की त्यांची मिरवणूक निघालेली असल्यामुळे सगळ्यांना माहित आहे की बाबांनी यांच्यावर विशेष कृपा केलेली आहे. आणि ती विशेष कृपा म्हणजे काय जर कळलं तर त्याचा अर्थ काय होईल. मी 6 वर्षानंतर त्या विषयावर लिहिलं जेव्हा हे सगळं प्रकरण थोडं थांबलं. तर या पद्धतीचे अनेक बाबा अतिशय मोठ्या प्रमाणावर या सगळ्यांचं शोषण करत असतात. बरं, हे सगळे मी तुम्हाला सांगितलं जरा स्त्रियांच्या सहमतीतून चालणारे बाबा सगळ्या, यामधला एकही बलात्कार करणारा बाबा सांगितला नाही. पण तुम्ही या भ्रमात राहू नका की सगळेच्या सगळे बाबा केवळ स्त्रियांच्या संमतीने हे सगळे उपद्व्याप करतात.
काही बाबा असे असतात ज्यांचं नाव आहे कृपाळू महाराज. आजही तुम्ही जर इंटरनेट ओपन केला तर कृपाळू महाराज किती मोठा आहे, त्याच्या संपूर्ण जगभर किती शाखा आहे तुम्हाला ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल, वाचायला मिळेल. कृपाळू महाराजला आपण नागपूरच्या जेलमध्ये पाठवलं. या कृपाळू महाराजांचं वैशिष्ट्य असं असायचं की त्यांच्या सत्संगामध्ये हा गृहस्थ बऱ्यापैकी म्हातारा झाल्यानंतर हा बोलायचाच नाही, त्याचे शिष्य बोलायचे. हा फक्त भिरभिर भिरभिर पाहत असायचा. आणि भिरभिर पाहताना त्याला एखादी मुलगी 13-14 वर्षाची, 12 वर्षाची, त्याला 12 ते 14 वर्षाच्या मुली आवडत असत. त्यांच्याकडे बोट दाखवायचं पब्लिकमध्ये, सत्संगामध्ये. हे प्रायव्हेट नाही, सगळ्या पब्लिकच्या समोर बोट दाखवायचा. त्याच्या शिष्या स्त्रिया उठायच्या, त्या मुलीला उचलायच्या, तिला घेऊन जायच्या, तिला आंघोळ घालायच्या, तिची मिरवणूक निघायची. आंघोळ तिची सागरसंगीत झाली की ती मिरवणूक बाबापर्यंत पोहोचवली जायची. बाबा तिच्यावर वाटेल तसा बलात्कार करायचा. या बाबाला एक रोग होता, मी त्या विषयाचा अभ्यासक असल्यामुळे मला तो रोग माहीत आहे. या माणसांचं इजॅक्युलेशन कधीच होत नाही आणि त्यामुळे ते अर्धा तास 1 तास पर्यंत सुद्धा बलात्कार करू शकतात. आता ही 12-13 वर्षाची मुलगी, तिची योनी अनेकदा फटायची. आश्रमाचे गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टर त्या मुलीची योनी शिवण्यापासून सगळं काम करायचे. 3-4 दिवस त्या मुलीला राधा म्हणून सन्मान असायचा. तोपर्यंत दुसरी राधा निवडली जायची, 5ची राधा मागे पडायची आणि या पद्धतीनं दरवेळेस नव्या नव्या राधा वापरल्या जायच्या. नागपूरच्या 2 मुलींनी आमच्यापर्यंत तक्रारी केल्या आणि अनेक स्त्रिया पण होत्या, केवळ मुलीच होत्या असं नाहीये. पण स्त्रियांचा पुन्हा तो मुद्दा येतो की जर 18 वर्षाच्या वरची बाई असेल तर तिचे कन्सेंट होती नव्हती ते काम अडकतं सगळं. आणि त्या काळामध्ये काही निर्भया कायदा तयार झालेला नव्हता आणि त्यामुळे आम्ही बायकांच्या भानगडीत नाही पडलो. पण या 2 मुलींनी तक्रार करायचं दाखवल्यानंतर मग त्यांची कन्सेंट असो की नसो, वय वर्ष 18च्या खालची मुलगी म्हणजे बलात्कार हा कायदा आहे आपल्या देशामधला आधीपासूनचा. आणि त्याच्या आधारावर आम्ही गुन्हा दाखल केला. त्याला कृपाळू महाराजांना नागपूर पोलिसांनी अटक केली, त्याला जेलमध्ये ठेवलं. पुढे मग हायकोर्टाने जमानत दिल्यानंतर, खरं म्हणजे यात जमानत होऊ शकत नाही पण जमानत दिली हायकोर्टाने. का दिली, कशी दिली वगैरे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. ज्या बाबाचे अनेक मुख्यमंत्री भक्त आहेत त्याला जमानत मिळणं फार कठीण असतं असं नाहीये. तांत्रिक कारणावरून जमानत देण्यात आली आणि त्यानंतर तो बाबा काही महिने जेलमध्ये राहून मग गेला. हा कृपाळू महाराज, याचं जगभर हेच काम. हा भगवान कृष्णाचा अवतार. त्यानंतर मित्रांनो आणखी एक मोठं नाव आहे जे माझ्या चळवळीच्या संपर्कातलं नाव आलेलं आहे, ते म्हणजे आसाराम बापू. 1983 साली मी गुजरातमध्ये एक दौरा केला होता, 48 कार्यक्रमांचा. तो दौरा झाल्या झाल्या माझ्याकडे एक डॉक्टर मुंबईला भेटायला आले. अनायसे मी मुंबईमध्ये काही दिवस राहत असे त्या काळामध्ये, जरी मी नागपूर हेडक्वार्टर होतो तरी कामाच्या निमित्तानं. त्या काळामध्ये ते मला भेटायला आले. अतिशय मोठे डॉक्टर होते. राष्ट्रपतींच्या उपचाराचं जे पॅनल असतो त्या पॅनलवर ते होते, म्हणजे एवढे मोठे डॉक्टर होते. गुजराती होते. त्यांची मुलगी MD फायनलला असताना आसाराम बापूंना भेटायला गेली अहमदाबाद आश्रममध्ये आणि तिने फोन केला की बाबा ने मुझे आज सत्संग के लिए, प्राइवेट सत्संग के लिए बुलाया है. बापाला फोन केला रात्री 8 वाजता. तो बापाला आलेला शेवटचा फोन. त्या काळामध्ये STD वगैरे नव्हते. तिने ट्रंक कॉल केला होता. त्यानंतर मुलीचा संपर्क नाही, मुलगी नाहीशी झाली. मुलगी नाहीशी झाल्यानंतर एवढा मोठा डॉक्टर असणारा माणूस त्याने गुजरात पोलिसांमध्ये तक्रार करण्याचा प्रयत्न केला. गुजरात पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. ती तक्रार दाखल करून घेतली नाही म्हणून काय झालंय की त्या मुलीने, तो बाप मला सांगत होता की सर तुम्हीच कुछ कर सकते हो, कारण तुमच्या भाषणांचा सगळा मी वृत्तांत ऐकलेला आहे. मी म्हटलं गुजरातमध्ये तुमचंच जर गुजराती पोलीस ऐकत नाही तर माझं काय ऐकतील, कारण माझे त्या पद्धतीचे राजकीय संबंध गुजरातमध्ये नाही. महाराष्ट्रात असते तर काही करता आलं असतं. त्यावेळेस मला कॉन्फिडन्स होता की महाराष्ट्रातलं पोलीस कायदा वापरणारा पोलीस आहे. आज तो कॉन्फिडन्स नाहीये. त्या काळात तो मला कॉन्फिडन्स होता आणि म्हटलं मग महाराष्ट्रामध्ये आपल्याला काही करता येईल. त्यामुळे महाराष्ट्रात काही करता येत ना, गुजरातमध्ये काही करता येणार नाही. हे आसाराम बापू प्रकरण तेव्हापासून मग मी त्याचं फॉलोअप घ्यायला लागलो. आसारामला अटक का झाली? एक मुलगी जी वयानं 18 वर्षापेक्षा लहान आहे
तिच्यावर यांनी प्रयत्न केला, पण तोपर्यंत निर्भया कायदा आला होता. निर्भया कायदा असा आहे की तुम्ही बलात्कार करण्याची गरज नाही, बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्याच्या दिशेने वाटचाल करणं इट्सेल्फ बलात्कार मानला जातो. आणि म्हणून त्या बापाने मोठ्या हिमतीला पोलिसांमध्ये, राजस्थान पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. राजस्थान पोलीस मध्ये एक डीसीपी जरा हिंमतवान मुलगी होती, बाई होती, तिने हिंमत केली आणि तिच्या बॉसने, म्हणजे कमिशनर असणाऱ्या बॉसने तिला मदत करायचं ठरवलं आणि त्यामुळं त्या दोघांनी जाऊन मध्य प्रदेशात जाऊन त्याला अटक केली. त्यावेळेस राजस्थानचे मुख्यमंत्री काँग्रेसचे होते. खरं म्हणजे ही अटक केल्यानंतर तोपर्यंत आसाराम बापूला इतका गर्व होता की मोदींपासून सगळे त्यांच्या पायावर डोकं ठेवतात, सगळे देशातले मुख्यमंत्री त्यांच्या पायावर डोकं ठेवतात आणि म्हणून त्यांना अटक करायला पोलीस आले. त्यावेळेस प्रसिद्धी माध्यमांपुढे बोलताना त्यांनी राहुल गांधीला आणि विशेषत्वानं सोनिया गांधींना शिव्या दिल्या आणि फार चांगलं काम केलं. सोनिया गांधीला शिव्या दिल्या म्हणून मुख्यमंत्र्यांनी हात काढून घेतला. पोलिसांना सांगितलं तुम्हाला जे करायचं आहे ते करा. त्यांनी हस्तक्षेप केला नाही आणि त्या डीसीपी मुलीने इतकी सुंदर केस बनवली की आसाराम बापू दीर्घकाळ जेलमध्ये राहिला. आसाराम बापूचा नारायण साई नावाचा मुलगा, तो हेच धंदे करतो. आसाराम बापू किमान प्रवचन तरी करतो, नारायण साईला तर प्रवचनही नाही करत. हे अहमदाबादचा आश्रम, दोन मुली एकत्र राहायच्या त्या आश्रमातल्या शिष्या. त्यातल्या एका मुलीला त्यांनी बोलावलं, तिच्यावर बलात्कार केला. त्या मुलीने रडत भेकत आपल्या मैत्रिणीला हे सांगितलं. ही जी मैत्रीण होती ती मैत्रीण जरा वेल एज्युकेटेड होती आणि मुंबईमध्ये डीसीपी म्हणून अधिकारी असणाऱ्या एका माणसाची ती साडी होती, तिची सख्खी बहीण त्यांची बायको होती. ती मुलगी जरा हुशार होती. तिने लक्षात आलं की आपलाही नंबर आता लवकरच लागेल आणि आश्रमातनं पळून जाता येत नाही, सारखे पहारे असतात आणि म्हणून तिने पळून जायचे मार्ग शोधून ठेवले. पण 2 दिवसाच्या आत तिला निमंत्रण आलं, ती गेली. तिने नाटक असं केलं की मी वाटच पाहत होती की भगवान कृष्ण कब मुझे बुलाते हैं, मैं तो उनकी राधा हुई. आणि त्याला इतकी दारू पाजली, तो इतका दारू प्यायचा, त्याला इतकी दारू पाजली की त्याला काही करता येणार नाही, अशा पद्धतीमध्ये त्याला नेऊन ठेवलं. ही स्वतःच तयार आहे म्हटल्यानंतर त्याची जी सुरक्षा मंडळी होती ती सगळी निघून गेली होती, दूर अंतरावर होती आणि दोघी पोरी पळून आल्या डायरेक्ट मुंबईला डीसीपी लेवलच्या अधिकाऱ्याकडे. त्या डीसीपी लेवलच्या अधिकाऱ्याशी मी प्रत्यक्ष बोललेलो आहे. मुलीचा मुद्दा असल्यामुळे मी नाव घेत नाहीये. ते मला असं म्हणत होते की मला ही खात्री होती की मी सुद्धा IPS अधिकारी आहे, डायरेक्ट IPS आहे. माझे अनेक सहकारी, माझे बॅचमेट गुजरातमध्ये पण आहे, ते आता केस दाखल करते. मी जन पछाडलो पण कोणीच केस दाखल केली नाही आणि म्हणून त्यांनी मुंबईला प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि टीव्हीवर त्या मुलींनी तोंडावर अशा डोळ्यांवर आणि नाकावर पट्ट्या बांधलेल्या आहेत. फक्त त्यांचे डोळे दिसत आहेत, डोळ्यांवर पट्ट्या नाही आहेत, बाकी चेहऱ्यावर पट्ट्या आहेत आणि त्या मुलाखती देऊन आपली सगळी आपबीती सांगतायत. हे सगळं अजूनही तुम्हाला कदाचित ऑनलाईन पाहता येईल. आज तक सारख्या टीव्ही चॅनलवर त्या काळामध्ये हे आलेलं होतं. या पद्धतीचे हे सगळे बाबा आहेत. केवळ हे भारतीय परंपरेमध्ये तसं चालतं असं नाही समजू नका. मी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी आहे, इंग्रजी साहित्यात MA केलं. आमच्या वाचनामध्ये काही असे संदर्भ आले की ज्यामध्ये नन्स ज्या असतात, नन्स म्हणजे ख्रिश्चनांमध्ये 2 भाग आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक प्रोटेस्टंट आणि दुसरे कॅथॉलिक्स. कॅथॉलिक्स मध्ये ब्रह्मचारी प्रक्रियेची, म्हणजे कॅथॉलिक्स मधले धर्मोपदेशक आणि स्त्रिया ह्या ब्रह्मचारी राहतात. या ब्रह्मचारीपणाची शिक्षा घेतलेल्या, दीक्षा घेतलेल्या किंवा शपथ घेतलेल्या स्त्रिया असतात, त्यांना नन्स म्हणतात. या नन्स राहतात, त्याला कॉन्व्हेंट्स असं म्हणतात. आता ह्याच नन्स पुढे इंग्रजी शाळांमध्ये शिकवायच्या म्हणून आपण कॉन्व्हेंट शाळा म्हणायला लागलो, पण कॉन्व्हेंटचा अर्थ तो नाहीये. कॉन्व्हेंटचा मूळ अर्थ आहे नन्सचं वसतिगृह. या कॉन्व्हेंट मध्ये भली मोठी एक विहीर असायची, जी विहीर नेहमी झाकून ठेवलेली असायची. पाद्री लोक आणि गावातले श्रीमंत लोक त्या मुलींवर बलात्कार करायचे आणि ज्यांना गर्भ राहायचा, त्या काळामध्ये गर्भनिरोधक काही यंत्रणा नव्हती आणि त्यामुळे ज्या गर्भवती राहायच्या त्यांना त्या विहिरीमध्ये ढकलून दिलं जायचं. याबद्दलचे काही रेफरन्सेस आले म्हणून मी इंग्रजी साहित्यामधला तो भाग शोधून वाचला, ते पुस्तकं वाचली
आणि हे प्रकरण इतकं मोठं आहे की लाखोच्या संख्येनं या पद्धतीनं नंचा वापर केला जायचा, यावर इंग्रजी साहित्यामध्ये भरमसाठ लिखाण झालेलं आहे आणि आजही ते सारखं एक्सपोजर बाहेर येत असतं. तुम्ही नेटफ्लिक्स मध्ये अनेक डॉक्युमेंटरीज पाहिल्या तर तुम्हाला हे सगळे पुरावे त्यामध्ये सुद्धा आढळतात. हलाला नावाचं प्रकरण मधल्या काळामध्ये टीव्हीने लावून धरलं होतं. ज्या मुस्लिम स्त्रिया आहेत त्यांना जर त्यांच्या नवऱ्याने तलाक तलाक तीनदा म्हटलं की एकदम तलाक झाला, पण नवऱ्याच्या जर लक्षात आलं की आपल्या हातून चूक झाली, आपल्याला ही बायको हवी आहे, तर त्याला पुन्हा लग्न नाही करतायत. मुस्लिम कायद्यानुसार त्या मुलीला दुसऱ्या कोणाशी लग्न करावं लागतं आणि त्याने तलाक दिल्यानंतर मग ती पहिल्या नवऱ्याशी लग्न करू शकते. डायरेक्टली पहिल्या नवऱ्याशी पुन्हा लग्न करू शकत नाही, हा नियम. याचा फायदा हे मौलवी घेतात, पुरुष वेश्या सारखे धंदा करतात. इतने लाख रुपए दो, उतने लाख रुपए दो, मैं एक रात में तुम्हारी बीवी को लौटा दूंगा. त्यांच्या ज्या मुलाखती घेण्यात आल्या त्यामध्ये ते म्हणत होते की आम्ही सगळ्या समाजावर उपकार करतो, नाही तर दुसऱ्या कोणत्या पुरुषाशी लग्न केलं तर तो तिला एका रात्रीमध्ये कसं काय परत करेल, संबंध करेल आणि परत करेल. ताबडतोब तलाक नाही देणार तो तिला अनेक महिने स्वतःकडे ठेवेल, पैसे पण ठेवेल. त्यानंतर मग ज्या दिवशी त्याची इच्छा होईल त्या दिवशी तो तलाक देईल, मग पहिल्या नवऱ्याला त्याची बायको परत मिळेल. या सगळ्या कटकटीपासून आम्ही वाचवतो, त्याच्या मोबदल्यामध्ये पैसे घेतो. त्यात चूक काय आहे? हे आम्ही खरं म्हणजे अतिशय मोठं समाजसेवेचं आणि धार्मिक कृत्य करतो आहे, समाजसेवेचं काम करतो आहे. आमचे खराब बाबा पण म्हणतात मी काही चुकीचं केलेलं नाही. स्त्रियांसोबत संबंध ठेवणं हा या धार्मिक विधीचा हा भाग आहे आणि तो धार्मिक विधीचा भाग मी पूर्ण केला. मी कोणतंही दुष्कृत्य केलं नाही, कुणावरही जबरदस्ती केली नाही. सुंदरदास महाराजांना जेव्हा मी आडवं केलं आणि त्याला हा प्रश्न विचारला, त्यांनी काय सुंदर उत्तर दिलं. तो म्हणाला मी धर्मरक्षणाचं काम करतो आहे. का मी धर्मरक्षणाचं काम करतो? कारण आमच्या धर्मामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे चातुर्वर्ण्य, वर्णश्रेष्ठत्व. रामस्नेही पंथ हा वरच्या दर्जाचा पंथ आहे वर्णश्रेष्ठत्वामध्ये. आणि त्याचे जे अनुयायी असतात ते सगळे व्यापारी असतात, त्यांचं घरामध्ये एवढं लक्ष नसतं, सगळं व्यापारामध्ये लक्ष असतं आणि त्यामुळे घरातल्या स्त्रिया नोकरांसोबत संबंध ठेवतात. त्यापासून मी या समाजाला वाचवतो. कारण ज्यावेळी मी गुरु म्हणून माझ्यासोबत त्या संबंध ठेवतात त्यावेळेस त्यांना मी वचन देतो आणि त्यांना शपथ घ्यायला लावतो की माझ्याशिवाय तुमच्या नवऱ्याशिवाय कोणाशी संबंध ठेवायचे नाही. मी धर्मरक्षणाचं काम करतो. काय यांचं धर्मरक्षण आहे? हे सगळं बोललेलं लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. खरं म्हणजे आता हे सगळं विस्तारानं सांगण्यासाठी आपल्याजवळ तेवढा वेळ नाही म्हणून मी सांगत नाही. हे सगळे बाबा कृष्णाचा वापर करून भगवान कृष्णाचं नाव घेऊन स्त्रियांचं शोषण करणारे बाबा. आणखी एक वेगळी परंपरा आपल्या देशामध्ये आहे ज्याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, त्याला शाक्त परंपरा असं म्हणतात. त्यातलं सगळ्यात मोठं जगातलं आजचं नाव जे आहे त्याचं नाव आहे नित्यानंद स्वामी. बंगलोरला मधल्या काळामध्ये पोलिसांनी त्याला अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता. त्या निमित्तानं टीव्हीवर हे प्रकरण खूप गाजलं होतं. मला वाटतं 15 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. हा नित्यानंद स्वामी आता भारतात राहत नाही, जगामध्ये त्याचे अनेक आश्रम आहेत आणि एवढंच नव्हे त्याचं स्वतंत्र बेट आहे आणि त्या देशाचा तो प्रमुख पण आहे. हा नित्यानंद स्वामी त्याच्या आश्रमामध्ये प्रवेश घेताना स्त्रियांकडनं आणि पुरुषांकडनं लिहून घेत असे की आश्रमामधले विधी पार करत असताना जे काही करावं लागतं ते मी माझ्या खुशीनं मी करते आहे आणि त्याच्या विरुद्ध मी कधीही तक्रार दाखल करणार नाही. आणि तो तत्वज्ञान काय सांगायचा की मी भगवान कृष्णाचा अवतार आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये पार्वती तत्व असतं, ते जागृत केलं की तिला मोक्ष प्राप्त होतो आणि ते जागृत करण्यासाठी भगवान शंकराशी संबंध ठेवावे लागतात. माझ्याशी गुरुशी संबंध ठेवला की तिचं पार्वती तत्व जागृत होतं आणि मग तिला मोक्ष मिळतो. या प्रकारातले मला सगळे डिटेल्स का माहित आहे? एक अमेरिकन भारतीय स्त्री पण अमेरिकन नागरिक असेल, अतिशय मोठी सायंटिस्ट असलेली बाई, तिने मुंबईमध्ये केस दाखल केली आणि त्या केसमध्ये या विषयातला तज्ञ म्हणून माझी कोर्टामध्ये साक्ष झाली म्हणून मला त्यातले सगळे बारकावे अतिशय चांगल्या पद्धतीने माहित आहे.
सुरुवातीला नित्यानंद स्वामीला तर फार चांगलं वाटलं, पण हजारो स्त्रिया झाल्यानंतर त्याची पंचायत व्हायला लागली. शेवटी पुरुषाच्या मर्यादा असतात. स्त्रियांना अष्टकाम म्हटलं जातं, म्हणजे एका दिवसामध्ये ते 8 पुरुषांसोबत संबंध ठेवू शकतात, पण पुरुषांबाबत असं शक्य नसतं. पुरुषांबाबत असं शक्य नसतं आणि म्हणून मग नित्यानंद स्वामीला पर्याय नव्हता, म्हणून त्यांनी दुसरे शंकर डिक्लेअर करायला सुरुवात केली की बाबा आता पार्वती तत्व थांबता कामा नये, तुमचा मोक्ष थांबता कामा नये, म्हणून मी ज्याला ज्याला शंकर भगवान म्हणून डिक्लेअर करतो आहे त्याच्यासोबत संबंध प्रस्थापित करा. आणि त्यातल्याच एका शिष्यासोबत या स्त्रीचे संबंध आले होते, त्याने तिचं शोषण केलं होतं आणि म्हणून ती मुंबईच्या कोर्टामध्ये केस दाखल झाली होती. त्या केसच्या निमित्तानं मला हे सगळे डिटेल्स मिळाले. आता मित्रांनो, या पद्धतीचे हे सगळे बाबा, या पद्धतीचं आपल्या कृत्याचं समाधान करणारे हे बाबा, याला कोणतंही दुष्कृत्य न मानणारे हे बाबा, आम्ही धार्मिक कृत्य करतो असं म्हणणारे बाबा, हे काहीही नवं नाही. ही या देशामधली हजारो वर्षांची परंपरा आहे. जो जो स्वतःला बाबा म्हणवतो, स्वामी म्हणवतो, स्वतःला बाबा म्हणून मिरवतो, ते सगळे हेच करत आलेले आहेत. ही खुणगाठ मनाशी बांधा. याला एकही अपवाद असू शकत नाही. जसं वृक्षाला छाया असतेच, त्याशिवाय वृक्षाचं अस्तित्व असू शकत नाही. छाया लहान असेल, मोठी असेल, खूप दीर्घ पडणारी असेल, संध्याकाळच्या वेळी खूप मोठी छाया पडते, सकाळच्या वेळी मोठी छाया पडते, दुपारच्या वेळी एकदम लहानशी छाया पडते. असलाच फरक तर त्या बाबांमध्ये तेवढा फरक असेल, याच्या पलीकडे हा फरक नाही. हे कृपया सगळ्या लोकांनी आपण समजून घेतलं पाहिजे. आता मी हे सगळं तुमच्या पुढ्यामध्ये मांडलं, बाबा लोक या पद्धतीने वागतात हे सांगितलं, पण याच्यामध्ये कारण काय आहे, हे असं का घडतं आणि कसं घडतं. त्यावेळी माझी पंचायत अशी झाली 1988 सालापर्यंत. एका बाजूने मी ब्रह्मचारी आश्रमात विलोमांच्या वाढलो होतो, दुसऱ्या बाजूने मी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य वातावरणात वाढलो होतो. आणि एकेका बाबाचे शेकडो स्त्रियांसोबत ते संबंध बोलून मी हादरून जायचो. मी अनेक बाबांबद्दल तर बोललोच नाही. साधा आपल्याच जिल्ह्यातला, अकोला जिल्ह्यात किंवा बुलढाणा जिल्ह्यातला D.R. राऊत नावाचा एक मांत्रिक होता. त्याच्या शेतांमध्ये भूत वगैरे कामं करतात या पद्धतीची समजूत होती. नांदुरेच्या जवळपास कुठला तरी आहे तो बाबा. त्या बाबाला मी एक्सपोज करायला आमच्या लोकप्रतिनिधी खामगावचा घेऊन भेटायला गेलो. त्यावेळेस मुंबईचं एक जोडपं आलं होतं. बाबाला माहित होतं की मी त्याला एक्सपोज करायला आलेलो आहे. तो म्हणे पास आहेत म्हणे, आता मी हे जोडपं आत्ता आलं, माझा काही संबंध नाही, माझी काही ओळख नाही, मी तुमच्या समोरून बोलतो. मुंबईत आलेलं दिसायला अतिशय देखणं असणारं हे जोडपं, तरुण जोडपं, वय असेल 30च्या आसपास. आता आम्ही कोण आहे त्यांना माहित नव्हतं. बाबाने विचारलं कसे काय आलात. नाही म्हणे बाबा, म्हणे माझ्या लग्न होऊन आता 3 वर्ष झाले, मूल होत नाही, म्हणून मी बायकोला घेऊन आलो. ते म्हणे पण बायकोला मूल व्हायचं असेल तर तिला इथे ठेवावं लागेल. हो ना म्हणे, मी त्या तयारीनं चालू आहे, मला सांगितलं आहे मला. मग तुम्ही तिच्यासोबत कोण राहणार. नाही म्हणे माझ्या घरात कोणी माणूस नाही, त्यामुळे मला ठेवता येत नाही आणि मी नोकरी सोडून राहू शकत नाही, त्यामुळे मी 1 महिना ठेवण्याच्या तयारीनं आलो आहे, पण तुम्ही म्हणाल आणखी काही दिवस थांबावं लागेल तर ते थांबेल. ती बाबा म्हणाला असं नाही, ती गरोदर राहीपर्यंत तिला थांबावं लागेल. तो म्हणाला की हो ना, इतके दिवस ती पूजा अर्चा करण्याकरता थांबेल नाही या ठिकाणी. आणि मग त्यांनी त्याला जायला सांगितलं. मला म्हणे मानवसाहेब, आता माझं काय चुकलं सांगा म्हणे, मी समाज काम करतो की नाही, समाजाचं केवढं मोठं काम करतो आणि तुम्ही मला एक्सपोज करायला आला या ठिकाणी. आता तिला मूल होत नाही म्हणून तिची किती अप्रतिष्ठा असते. आता मुंबईतलं हे जोडपं आहे, इथे येऊन तिला मूल राहिलं, कोणाला कळत नाही, काही नाही, मूल झालं, दैवी शक्तीनं झालं किंवा नवऱ्याकडनं झालं. नवऱ्याला तर माहित आहे दैवी शक्तीनं पोरगं होत नाही. तुम्हाला वाटलं का त्याच्या बोलण्यावरनं मी त्याला म्हणतोय गरोदर असेपर्यंत तिला ठेवावं लागेल, तो हो म्हणतोय ना, याचा अर्थ त्याला कळत नाही का. आणि तुम्ही आता माझ्यावर आक्षेप घेणार. असे कितीतरी प्रकरणं आहेत. हे सांगण्यासाठी आपल्याजवळ आता वेळ नाही. मी भुवाबाजी बळी स्त्रियांचा यामध्ये खूप प्रकरणं त्या पद्धतीची लिहिलेली आहेत. पण हे सगळं का घडतं, घडण्याचं कारण काय, हे जरा नीटपणे आपण समजून घेतल्याशिवाय त्या स्त्रियांविषयी त्यांची ही भूमिका का तयार होते हेही आपल्याला कळणार नाही.
एका बाजूने काही आमच्या सामाजिक चळवळीतल्या स्त्रिया म्हणाल्या त्या पद्धतीने काही लोकांना वाटू शकेल, या सगळ्याच्या सगळ्या स्त्रिया बदमाश आहेत, त्यांनाच बाबाशी संबंध ठेवायचे होते, त्यांना खूप चांगलं चांगलं वाटत होतं म्हणून त्यांनी संबंध ठेवले आणि म्हणून त्यांच्यावर सुद्धा केसेस दाखल केल्या पाहिजे. आता एखादी पुरोगामी क्षेत्रातली चळवळीतली स्त्री असं बोलूच कसं शकते याचं मला आश्चर्य वाटलं, पण ठीक आहे, प्रत्येकाचं मत व्यक्त करण्याचा त्याला अधिकार असतो. दुसऱ्या बाजूने आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की या स्त्रियांना खूप काही प्रेशर खाली आणलं जातं आणि त्यातून त्यांची फसवणूक होते. या दोन्ही गोष्टी सत्य नाही, सत्य मध्ये आहे. ते मधलं सत्य मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 88 सालापर्यंत जेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अनेक बाबा हेच उपद्व्याप करतात, याला कोणीही अपवाद नसतो, माझ्या दृष्टीने अपवाद होता फक्त तो शुभदास बाबा आणि तोही तसाच निघाला, तर त्यानंतर मी या विषयाचा अभ्यास करायला सुरुवात केली. माझं लग्न झालेलं असलं तरी सेक्स या विषयाचा माझा एवढा चांगला अभ्यास त्या काळात नव्हता आणि आपल्या कुणाचाच नसतो. लग्नाचा आणि सेक्सचा काही संबंध आहे हे आपल्याला माहित नसतं, तरी आपण लग्न करतो. आणि या विषयाचा मी अतिशय सखोल अभ्यास केला आणि त्यातून मला काही प्रश्नांची उत्तरं मिळाली. ती उत्तरं मी 1988 साली बुवाबाजी बळीस्त्री यांचं हे पुस्तक लिहून त्यामध्ये विस्तारानं मांडलेली आहे. ती तुमच्यापर्यंत काही मुद्दे मी पोहोचवतो. तुमचं माझं आयुष्य किमान 10 लाख वर्षांचं आहे. जी आज आपण माणसं आहोत त्यांना होमो सेपियन्स असं म्हणतात. ही होमो सेपियन प्राण्याची जमात जी आहे तिचं आयुष्य, कारण आता पृथ्वीवर फक्त होमो सेपियन्स उरले आहेत, बाकीचे सगळेच्या सगळे गेले, नामशेष झाले. म्हणजे जी आपल्यासारखी 2 पायानं चालणारी माणसं होती त्यापैकी फक्त होमो सेपियन्स उरलेले आहेत. या होमो सेपियन्सचं मिनिमम आयुष्य हे 2 लाख वर्षांचं मानलं जातं. म्हणजे आपण जरी केवळ आत्ताच्या माणसांचा विचार केला तरी आपलं आयुष्य 2 लाख वर्षांचं आहे. लग्न संस्थेचं आयुष्य धड 500 वर्षाचं सुद्धा निघेल की नाही याच्याबद्दल डाऊट आहे. तुमचे माझे आजोबा पणजोबा यांची सगळी नाती तुम्ही शोधा. अनेकांना अनेक बायका असायच्या, बायकांची पुन्हा पुन्हा लग्न व्हायची, इथपासून सगळे प्रकार आपल्या समाजामध्ये उपलब्ध होते. पहिली लग्न संस्था निर्माण होण्याची प्रक्रिया झाली असावी निर्माण, त्यालाही 5000 पेक्षा अधिक कालावधीत जाऊ शकत नाही समाजशास्त्रीय अभ्यासानुसार, अँथ्रोपॉलॉजीच्या अभ्यासानुसार. म्हणजे लग्न संस्थेचा इतिहास जास्तीत जास्त 5000 वर्षाचा आहे. 1,95,000 वर्ष आपण बिना लग्नाने जगत आलो आहोत आणि या पृथ्वीवर जिवंत राहिलो आहोत आणि वावरत आलो आहोत. पूर्वी माणसं पटापट मरत असत. शिकारीला जाताना स्वतः शिकार होत असत, मरत असत. माणसांची संख्या महत्वाची आहे आणि हा निसर्गाचा नियम आहे की जास्तीत जास्त ताकदवान माणसं निर्माण झाली पाहिजे, ताकदवान प्राणी निर्माण झाले पाहिजे. आणि म्हणून प्राणी जगतामध्ये जे बलिष्ठ प्राणी असतात तेच फक्त संयोग करतात आणि त्यांच्यातून नव्या प्रजेची निर्मिती करतात. ती प्रक्रिया माणसांबाबत सुद्धा काही अंशी लागू व्हावी याची व्यवस्था नेचरनी केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीमध्ये अनेक पुरुषांसोबत संबंध निर्माण करण्याची नॅचरल इन्स्टिंक्ट असते आणि सगळ्याच पुरुषांमध्ये अनेक स्त्रियांसोबत संबंध निर्माण करण्याची नॅचरल इन्स्टिंक्ट असते. ही नॅचरल आहे, जन्मताच माणसांना ती प्राप्त होते. आपण स्वतः समाज निर्माण केलेला असल्यामुळं आणि माणूस हा सामाजिक आणि संस्कारशील प्राणी असल्यामुळं आपण लोकांवर संस्कार करतो की आपल्या फक्त नवऱ्यासोबतच संबंध आला पाहिजे, विवाहाच्या आधी कोणाशी संबंध येता कामा नये, विवाहानंतर नवऱ्याशिवाय इतरांशी संबंध येता कामा नये. या पद्धतीचं नैतिक मूल्य अतिशय ताकदीनं दीर्घकाळापासून म्हणजे किमान 2000 वर्षांपासून आपण रुजवण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यामध्ये आपण 100% सक्सेस होतो तसं नाही, पण हे नैतिक मूल्याचा एक गिल्ट आपल्या मनामध्ये डेफिनेटली लहानपणापासूनच्या संस्कारातून निर्माण होतो. त्यामुळे एखाद्या परपुरुषासोबत संबंध निर्माण करताना स्त्रीचं मन सहजासहजी तयार होत नाही. जरी तिला तो पुरुष आवडला तरी ती सहजासहजी तयार होत नाही, कारण तिचं नैतिक मूल्य त्यापासून तिला परावृत्त करत असते. हे बाबा लोक सगळ्यात पहिला प्रकार जर कोणता करत असतील तर तो हा प्रकार करतात की हा गिल्ट कॉम्प्लेक्स दूर करणारी यंत्रणा निर्माण करतात आणि ती दीर्घ परंपरेमधून निर्माण झालेली आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला मला असं शिकवलं जातं की या जगामध्ये गुरु शिवाय कर्मोपाय नाही.
तुम्हाला जर हा संसाराचा भवसागर तरून जायचा असेल तर गुरु केलाच पाहिजे. आणि गुरु केल्याशिवाय तुम्हाला मोक्ष मिळणं शक्य नाही. गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय तुम्हाला हा भवसागर संसाराचा तरून जाता येणार नाही. आणि एकदा ज्याला गुरु मानलं त्याला तन मन धन अर्पण केलं पाहिजे. आणि हेच तो राम रहीम बाबा त्या मुलीला सांगत होता की तूने मुझे तन मन धन अर्पण किया है, तेरा तन मेरे मालकियत का है, उसका जो चाहे मैं वह कर सकता हूं, मैं करूंगा. बरं एवढंच नाही तर आपल्याला शिकवलं जातं की गुरुवर आपण अढळ श्रद्धा ठेवली पाहिजे. बरं गुरुला कोणाला म्हणावं? त्या भारतीय परंपरेमध्ये, मी भारतीय हा शब्द मुद्दाम वापरतो, भारतीय